आणखी एक मोठी बातमी आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं। यावेळी देशमुख कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। संतोष देशमुख यांच्या आईनं सुप्रिया सुळे यांच्या समोर टाहो फोडला, तर आम्हाला न्याय पाहिजे असं म्हणत वैभवी देशमुख हिनेही आपली कैफियत मांडली। यावेळी वैभवी देशमुख हिला अश्रू अनावर झाले होते आणि संतोष देशमुख कुटुंबियांचे अश्रू बघून मस्साजोगचे गावकरीही हळहळले। दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्याही कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला। मुंडेंच्या पत्नींना न्याय मिळत नसल्याचं म्हणत आपली व्यथा सुप्रिया सुळेंसमोर मांडली। दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनी बीडच्या मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। यावेळी संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले, त्यांच्या आईला सुद्धा अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं। माझा राम गेला, आता माझा लक्ष्मण काय करेल असा आक्रोश त्यांनी केला। तर त्यांची मुलगी वैभवी देशमुख हिने सुद्धा या ठिकाणी आपली कैफियत मांडलेली आहे आणि तिलाही अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं। ताई, विश्वास वाटतोय आणि आतापर्यंत 70 दिवस झाले न्यायाची ही जी लढाई आहे, काय मागणी केली आज तुम्ही त्यांच्याकडे आणि त्यांनी काय आश्वासन दिलं? आश्वासन त्यांनी दिले आम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ म्हणून। आम्हाला आशा पण आहे त्यांच्याकडून, आम्हाला वाटते ते नक्कीच मिळवून देतील। अच्छा, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगितल्या आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने आश्वासन दिलं? जसं की वैभवी असेल, विराज असेल, यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील पूर्ण पवार कुटुंब घेणार आहे। हां, शिक्षणाची पण जबाबदारी घेणार आहेत त्या। आणि त्यांना एवढं म्हणलं की केजच्या पोलिसांना पण जेवढ्यांना त्या दिवशी होते तेवढ्यांना आमची फाशीची शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे। आणि हे पण जेवढे आरोपी जे कोणी निघतील त्यांना सगळ्यांना शिक्षा व्हावी। दुःख सांत्वन करण्याचा प्रयत्न केला। काय तुमच्याशी त्यांची चर्चा झाली आणि आता तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी केली? त्यांच्याकडे काय मागितलं मी? फक्त माझ्या संतोष देशमुखाला न्यायच पाहिजे, न्यायच पाहिजे, न्याय पाहिजे। आणि जशाला तसे जेवढे आरोपी भेटते केलंय मारेकऱ्यांना तशा तेवढ्यांना तशाच प्रमाणे मारलं पाहिजे आणि ते मला बघायलाच भेटलं पाहिजे आणि संरक्षण दिलं पाहिजे। अच्छा, सुप्रियाताईंनी काय शब्द दिला? आता 70 दिवसापासूनची ही लढाई आहे, आज 70 दिवस झाले संतोष भाऊला आपल्यात नसल्यामुळं काय त्यांनी आश्वासन दिलं तुम्हाला? आणि खरंच ते आश्वासन दिल्यानंतर आता वाटतंय की न्यायाची भूमिका जी लढाई आहे ती सुरू आहे? ह्या म्हणल्या मी न्यायच मिळवून देते, न्यायच भेटतंय, न्याय मिळवूनच देते, न्यायच घेते, त्यावेळेसच थांबते। म्हणजे विश्वास वाटतोय आता या लढाई सोबत राहतील? आता विश्वास वाटतंय ना। वैभव, आज ताईंसोबत तुझी देखील चर्चा झाली, काय काय त्यांनी आश्वासन दिलं आणि नेमकं तू त्यांना काय सांगितलं? मागणी तर आमची न्यायाची आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे। कारण की जसं आज आपण पोलीस प्रशासन म्हणतोय त्यांचा सुद्धा यामध्ये कुठेतरी हात आहे। जरी त्यांना इथून केजमधून काढलं आणि जर तर ते दुसऱ्या जिल्ह्यात गेले तरी पण त्यांचे जे विचार आहेत ते तिथे सुद्धा दाखवणारच। म्हणून आम्हाला असं वाटतं त्यांना पण यामध्ये सहआरोपी करून त्यांना पण फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। जसे आजपर्यंत सर्वजण आमच्या सोबत आहेत आणि जो न्यायाचं उचललेलं पाऊल आहे, गावापासून आज पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सर्वजण आमच्या सोबत आहेत। तसं आज सुप्रियाताईंनी सुद्धा सांगितलंय मी देखील या लढ्यामध्ये तुमच्या सहभागी आहे आणि आपल्याला न्याय हा नक्की मिळवायचा आहे। कॅमेरा पर्सन सुधीर जाधव, सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। पाहुयात पुढची बातमी। नवी मुंबईतील पालिका आणि परिवहन विभागातील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ आणि अन्य सुविधांचा विषय लवकर मार्गी लागेल असं आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलंय। श्रमिक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांची कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासोबत मंत्रालयामध्ये बैठक झाली। यावेळी पालिका प्रशासनानं कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीसाठी नियुक्त केलेल्या श्रीवास्तव समितीचा अहवाल लवकर सादर करावा। अहवाल प्राप्त होताच तातडीनं वेतनवाढीचा निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असे आदेश देण्यात आले। काही काळामध्ये काही संघटनांनी चुकीच्या पद्धतीनं नवी मुंबईच्या जनतेला वेठीस आणण्याचं काम केलं आणि ते न होता सनदशीर मार्गानं लोकांना त्रास न होता आपला विषय मांडण्याचा प्रयत्न आज श्रमिक सेनेच्या माध्यमातून केला आणि मला आनंद झालेला आहे की 1 आठवड्यामध्ये हा निर्णय घेण्याचं मंत्री मोदी साहेबांनी मान्य केलेला आहे। आम्ही श्रमिक सेनेच्या वतीनं नवी मुंबईच्या जनतेच्या वतीनं कामगार मंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।